त्याप्रमाणे की कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, स्वतःच आपली राख उधळीत जाणे. ही राख उधळणं म्हणजे कविता असते. आणि हे महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशभराच्या बाहेर देखील हे कवी खूप चांगल्या पद्धतीनं कविता पेरण्याचं काम करतात आणि जे पेरलं ते उगवतं देखील. मला वाटतं आज या जालना शहरामध्ये ही उगवलं आहे. एकदा रसिकांसाठी जोरदार टाळ्या वाजूया आणि आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया दादांपासून. आपल्याच मातीतला कवी आदरणीय विनायकदादा पवार यांना विनंती आहे की आपण आपली कविता सादर करावी. आदरणीय विनायकदादा पवार, जालना शहरातच हे प्रोडक्ट आहे. आदरणीय विनायकदादा पवार. तिथून हा आता अरे आला ना मला पण. या शहराचं जालना जिल्ह्याचं प्रॉडक्ट आहे असं धम्मपाल म्हणाला. मी या स्टेजचं प्रॉडक्ट आहे. 11वी ते BA पर्यंत मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी राहिलो. जवाहर सर समोर बसलेले आहेत आणि बरेच JS प्रशासन मंडळ वगैरे माझी मान्य प्राचार्य सगळे आहेत. माझे प्राचार्य तेव्हाचे रामलाल अग्रवाल सर, नंतर रमेश अग्रवाल सर, राकेश अग्रवाल सर वगैरे. या स्टेजवर एकांकिकेची प्रॅक्टिस केली पाटील सर. इथेच या स्टेजवर बसून इथे प्रॅक्टिस केली आणि फुलंब्रीकर नाट्यगृहामध्ये त्याचं वाटोळं कुणामुळं झालं त्याला माझा तळतळाट लागेल. पण फुलंब्रीकर नाट्यगृहाचं वाटोळं व्हायला नाही पाहिजे होतं. आणि कवीचा तळतळाट हा बेंबीपासून येतो आणि तो लागू शकतो. हा, याच्यावर माझी खात्री नाही. मंत्रांना माणूस मारता येतो याच्यावर माझा विश्वास नाही. पण इथून आलेला तळतळाट लागला ना परत शिटच लागत नाही आयुष्यात. हो, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो आणि हा तळतळाट वाटत फिरतो. कारण ज्यांना कुणाला कलावंताच्या मंदिराचं काही वाटत नाही त्याच्याबद्दल मला काही वाटण्याचं कारणच नाही. त्याच्यामुळे मी या स्टेजचं प्रॉडक्ट आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे. मित्रांनो, माझं माहेर या ठिकाणी बावणे पांगरी राजूर गणपतीजवळ आणि मला मुंबईला दिलेलं आहे. क्या बात आहे दादा, क्या बात आहे. हां, आणि काय आहे, गावाची लेक एकदा सासूरवाशीन झाली, तिकडे गेली की मग तिचं पुढच्या 10 वर्षात काय झालं हे जाणून घेण्याची उत्सुकता माहेरच्या लोकांना असते. आणि ही माझी माहेरची माणसं आहेत समोर बसलेली सगळी. यातल्या हजारो हातांनी मला घडवलंय. बरेच माझे गुरुजी या ठिकाणी आहेत. सगळ्यांची नावं घेत बसलो तो बराच वेळ जाईल. मला फारसा वेळ घ्यायचा नाही. कमी बॉलमध्ये जास्त रन करणं ही मला कला अवगत झालेली आहे. अत्यंत बुडवत पुढे जाणार आहे. मग माहेरच्या लोकांना लेकीचं काय चाललं, तिकडे आपल्या सासूरवाशीन असलेल्या त्या लेकीचं काय चाललं हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यात काही मायमावश्या असतात, त्यात काही काके चुलते असतात, एखादा प्रियकरही असतो. सही आहे. इथे माझे खूप गुरुजी बसलेले आहेत आणि मी तिकडे नांदायला रायगड पेनमध्ये आहे. धम्मपाल मगाशी म्हणाला की यांच्या परिचयाबद्दल मी नाही बोलायला बरं, याच्याच तोंडून आपण ऐकू. नाधो महानोर वारले आणि त्यांची तुम्ही यावं सजन रंग होळीला नावाची कविता व्हायरल झाली. म्हणजे ती लावणी आहे आणि ती लावणी अशी आहे, तुम्ही फक्त ऐकली तर शृंगार रस आहे आणि तुम्ही पाहिली तर मी आताही रडतो. आताही ती लावा माझ्यासमोर, ते बघून मला रडू येतं. खाली कमेंट वाचले नाधो गेल्यानंतर. कमेंट अशी होती एका कुण्यातरी माणसाची की बापरे, ही लावणी नाधोंनी लिहिली होती, मला माहीतच नव्हतं. आणि त्या दिवशी मला कळलं की बाबा रे, पडद्यामागं राहणाऱ्या लोकांचं नाव महाराष्ट्राला कळण्यासाठी मरावं लागतं. नाधो गेल्यानंतर त्या बाबाला कळलं. माझा आग्रह नाही की मी किती गाणे लिहिले, किती सिनेमात काम केलं तुम्ही ओळखावं असं मला अजिबात माझी हे नाही, इच्छा नाही. कारण मी मेल्यानंतर ते तुम्हाला कळणारच आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर दरम्यान तुमच्या माहेराच्या लेकरानं काय दिवे लावलेत ते जरा जाणून घेऊ. पहिलं गाणं तुम्ही ऐकलंय का बघू. आदर्शनं गायलंय, रोहितदादा नागभिडे, मराठवाड्यातलाच पोरगा, त्याचं संगीत आहे. खोडा नावाचा सिनेमा, 2 राष्ट्रीय पुरस्कार आहेत. एकुलतं एक गाणं मी लिहिलं. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. ऐकलंय का? हो, ते मी दादा तुमच्यावर चित्त्यावर. दुसरं गाणं कोरोनामध्ये अचानक व्हायरल झालं, उगाच्या उगा. फतवा नावाचा सिनेमा काय फार चांगला नव्हता, पण ते गाणं नेमकं उचललं तेवढी ओळख लोकांनी होती. कामच नव्हतं ना घरात बसून, त्याच्यामुळे ती उचलली, व्हायरल झाली. ते तुम्ही ऐकलं का बघू. दबक्या पावलानं आली
माझी मालकीन झाली, एका वाघाची शिकार एका हरणीनं केली. यंदा यावं माझे नाव साजनीच्या उखाण्यात. ऐकलंय टीव्ही क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अजून एक तीनच सांगणार आहे, लय मोठे मांडळ सांगत बसत नाही. एक गाणं दरम्यानच्या काळात ते खूप व्हायरल झालं. 7.5 लाख रील्स आहेत त्या गाण्यावर. मी खोटं बोलत आहे तर चेक करून घ्या. आपल्याला आता हळूहळू सवय लागली पाहिजे, कोणी खोटं बोलत असेल तर चेक करायची. आपल्याला सवयच राहिली नाही. ते कोणी बोंबललं का आपण बरोबर आहे, याचं बरोबर आहे, बसा मग बोंबलत. गॅस संपला का आहे बघा बघा आम्ही खेड्याची माणसं, आम्ही चुलीवर जमू, तुम्ही शहरातले माणसं आहेत, वांदे तुमचे होणार आहे. गाणं. एक फूल वाहतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे. आणि यातलं नेमकं काय व्हायरल झालं ते आता तुमच्या लक्षात येईल. तो मळा अंगुराचा मिला कधी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडाच साग, तरी पैज लावतो सखे जेव्हा तुला पाहतोस. क्या बात आहे, क्या बात आहे दादा, वाह, एकदा जोरदार टाळ्या. एवढं पुरेसं आहे. आणि यानंतर आता मी कवितेकडे आलं पाहिजे, कारण एक एक कविताच राऊंड होणार आहे असं वाटतं. एकच कवितांचा राऊंड काय ठरले मला माहित नाही. तर मी पहिली आपण कविता वेळेनुसार पाहूया. बरं ठीक आहे, वेळेनुसार पाहूया. तर माझी ओळख झाली, मी विनायक पवार, तिकडं मी मराठीचा शिक्षक आहे. शिक्षक आणि प्राध्यापक या भेद करायची वाईट सवय लागली लोकांना. मी नाही करत. शिक्षक तर शिक्षकच, म्हणजे झेडपीचा असो काय आणि इकडचा असो काय आणि तिकडचा असो काय. त्याच्यामुळं माझी शाळा ही माझी शाळा आहे. माझे बरेच गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मला त्यांच्या चरणी नम्र वंदन करायचं आहे. त्यांनी मला घडवलं. संजय लकडे सर आमचे याच ठिकाणी आमचे मार्गदर्शक होते. पुन्हा होम सायन्सच्या मॅडम रोटकर मॅडम होत्या. खूप खूप नावं आहेत. आणि अजून एक नम्रपणे तुम्हाला सांगतो, मी बरेच दिवसाचे शोधतोय. जैन मॅडम ज्या इथे कोचिंग क्लासेस चालवायच्या इंग्रजीच्या, त्यांचा नंबर मला पाहिजे प्लीज, कारण त्यांच्याकडे ट्युशन लावलं म्हणून इंग्रजीला मला 35 पडले, ना तर मी नापास होतो. प्रामाणिकपणा आहे ना. हो, इमानदारीने सांगतो 35च पडत नव्हते. आणि शेवटचे 2 महिने राहिले तेव्हा मॅडमकडे गेलो. बरं मॅडमकडे गेलो कोणतरी सांगितलं होतं की ते जैन मॅडम ट्युशन घेतात, त्यांच्याकडे जाय आणि ते चांगलं शिकवतात ना, भारी शिकवतात. मी गेलो, पलीकडचं दार वाजवलं. आता गावाकडचे लेकर आपण. दार वाजवलं, दार उघडलं. एका लेडीजने म्हणलं मावशी ते जैन मॅडम कुठे राहत्या? ते म्हणले पलीकडे राहत्या. मी पलीकडे गेलो, पलीकडचं दार वाजवलं, त्यांनीच उघडलं. त्याच जैन मॅडम होत्या. मी मावशी म्हणलो त्यांना. काय ताप, पहिला पाचका इथंच झाला. मग म्हणले काय पाहिजे? म्हणलं 35 पडना इंग्रजीला, मला फक्त ABCD येते, दुसरं काहीच येत नाही. ते म्हणले रेग्युलर यायचं, आपण बघू काय करायचं. 10 वाजता इंग्रजीचा पेपर, 9 वाजेपर्यंत मॅडम मला एकट्याला शिकवत होत्या. त्याच्यामुळे मला मॅडमला भेटून एकदा पाया पडायचं प्लीज. कवितेचं शीर्षक आहे कवीच्या बायकोचं मनोगत. आता आपण एवढं सगळं काही छान ऐकलंय. कवीच्या बायकोचं मनोगत ही कविता तुमच्या पुढे मांडण्याचा आग्रह काय? तर ओशो एका ठिकाणी असं लिहितात, एकच ओळ आहे, ती ओळ बघा कि जब आप खुद हंसते हो तो आप खुदा की इबादत करते हो. क्या बात है. जब आप खुद हंसते हो तो आप खुदा की इबादत करते हो. जब आप किसी और को हंसाते हो तो खुदा आपके लिए इबादत. वाह दादा, वाह वाह वाह, क्या बात आहे. आणि ही कविता, कवीची बायको मोकार कटाळी येड्यावानी म्हणले याच्या संग राहायचंच नाही मला. हे लय झालं म्हणले ताप, आता नाही पाहिजे, घटस्फोट पाहिजे. जज साहेब बसलेले तर, आणि कवी कोर्ट भरलेला सगळा, कवी खाली मान घालून ती बाई जज साहेबाला कळकळून सांगायली, जज साहेब रोज 50-50 कविता ऐकाव्या लागतात. क्या बात. आता घंटाभरात तुमचं काय होतं बघा. जज साहेब रोज 50-50 कविता ऐकाव्या लागतात आणि भाकरी सोडून पुरं कविताच खायला मागतात. जिकडं तिकडं कागद घरात मी स्वयंपाक कुठं करू, जिकडं तिकडं कागद घरात मी स्वयंपाक कुठं करू, आणि रिकामी दिसले मी की होतो सुरू.
पोरीला कविता आणि मला कादंबरी म्हणतो ह्यो येडा. पोरीला कविता आणि मला कादंबरी म्हणतो ह्यो येडा. घराचं नाव संमेलन आणि पोराचं नाव धडा. क्या बात आहे. वा वा वा. यानं फाटक्या चपलीवर, तुटक्या फड्यावर आणि मरतुकड्या घोड्यावर कविता केली सांग. शिक्षणाचा किती फरक आहे तुम्हाला सांगतो. माझा मित्र या कार्यक्रमात आलेला, आता तो सरपंच आहे. 12वी नंतर त्यानं शिक्षण सोडून दिलं. मग त्यासोबत चहा घेत होतो. त्यानं म्हणलं काय काय कार्यक्रम आहे. म्हणलं काय काय म्हणजे पुरस्कार वितरण होणार आहे, त्यानंतर मान्यवर बोलतील, विश्वास पाटील बोलतील आणि त्याच्यानंतर कवी संमेलन सुरू होईल. त्यानं म्हणलं हा नांगरे पाटील का. म्हणलं तू सरपंचच व्हायच्या लायकीचा आहे आणि आता तू 100% आमदार होणार आहे. कारण एवढी क्षमता असल्याशिवाय माणूस तिकडे जाऊच शकत नाही. त्यामुळे मला व्हायचंच नाही काय तसलं. आपण मास्तर असलेलं बरं आहे. यानं फाटक्याच हे सत्य घटनेवर आधारित आत्ता घडलं चहा घेता घेता. यानं फाटक्या चपलीवर, तुटक्या फड्यावर आणि मरतुकड्या घोड्यावर कविता केली, पण मायावर कधीच नाही केली. त्या सखीवरच कविता ऐकू ऐकू माझी जिंदगी बरबाद झाली. येऊन येऊन तिचंच. ह्यो शेजारणीला ललित आणि शेजाऱ्याला निबंध म्हणतो. पाटील म्हणतो ह्यो शेजारणीला ललित आणि शेजाऱ्याला निबंध म्हणतो. माझ्या बहिणीला गझल आणि मला मुक्त छंद म्हणतो. क्या बात आहे. घरात पीठ नसताना ह्यो ज्ञानपीठ समोरतो.